सो गाइस वेलकम टू दी क्लास 3. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे फ्री लाईव्ह बॅचच्या क्लास 3 मध्ये. तर आज आपण शिकणार आहे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न. पहिल्या क्लासमध्ये आपण शिकलो होतो कॅन्डलस्टिकचे प्रकार. आज आपण शिकूया डबल कॅन्डलस्टिकचे पॅटर्न. म्हणजे दोन कॅन्डलचे मिळून कोणता पॅटर्न तयार होतो त्याला म्हणायचं डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न. ओके, चला 412 लोक आले आहेत, कमी आहेत. बट मला एक कन्फर्मेशन द्या. मी आता ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती जातो. तर ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती गेल्यानंतर ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट दिसतोय का सांगा मला. ओके, मी ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती जातो बघा आता. तर हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट क्लिअर दिसतोय का? क्लिअर दिसतोय का हे सांगायचं आहे मला. ठीक आहे, ओके. आता मी सगळीकडे पोस्टिंग मारलेले. हो क्लिअर. ओके, डन. बस पिटले पाहिजे. चला, तर एकदा तुम्हाला आठवण करून देतो, कॅन्डलची नावं आठवण करून देतो जी लोक बिगिनर आहेत ते. हे बघा, ही कॅन्डल जिथं चालू होते आणि जिथं चालू झाली तिथं येऊन क्लोज होते त्याला म्हणायचं डोजी कॅन्डलस्टिक. ज्याला बॉडी नसते ती डोजी कॅन्डलस्टिक. ज्याला दोन्ही साईडला रिजेक्शन नसतं त्याला म्हणायचं मारुबुजू कॅन्डल. कसली बुजू? मारुबुजू कॅन्डल. ओके, ही बघा, ही वाली रेड कॅन्डल बेरेश मारुबुजू आहे. खालून वीक नाही, वरून वीक नाही. जिचा हाय आणि ओपनिंग प्राईस जी आहे ती लो असते. ठीक आहे, त्यानंतर हॅमर बघा, ही अशी हॅमर दिसणारी, हॅमरसारखी दिसणारी कॅन्डल त्याला म्हणायचं हॅमर. उलटा हॅमर झाला आहे त्याला म्हणायचं इन्व्हर्टेड हॅमर. परत काय असतं अजून? स्पिनिंग टॉप, म्हणजे बोथ साईडला त्याची बॉडी सेम आहे. त्याची ही कॅन्डल बघा, वीक सेम आहे दोन्ही साईडला, तर त्याला म्हणायचं स्पिनिंग टॉप. ओके गाईज, जस्ट दिस इज रिव्हिजन. आता आपण काय शिकणार? आता डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे दोन कॅन्डलचं मिळून जे पॅटर्न तयार होतात त्याला म्हणायचं डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न काय आहेत? सिम्पल, हे बघा. एक ॲझ्युम करा की ही रेड कॅन्डल आहे. ओके, जस्ट ड्रॉ करू एकदम क्लिअर कट. एकदा डोक्यात आलं की मरेपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, सो दिस इज अ रेड कॅन्डल. अबे ये ना यार, नको. हां, ठीक आहे, ही एक रेड कॅन्डल आहे. एक सिंगल अशी रेड कॅन्डल आहे. जर अशा रेड कॅन्डलला जर अशा ग्रीन कॅन्डलनं जर पूर्णपणे झाकून घेतलं, हाय टू लो अशा प्रकारे जर झाकून घेतलं तर त्याला म्हणायचं बुलिश इनगल्पिंग. काय म्हणायचं त्याला? बुलिश इनगल्पिंग. बघा, ही जी रेड कॅन्डल आहे ही टोटल कोणी झाकली हो? ह्या ग्रीन कॅन्डलनं झाकलेली आहे. ठीक आहे, ह्या ग्रीन कॅन्डलनं झाकलेली आहे. मग हिला काय म्हणायचं? बुलिश इनगल्पिंग. काय म्हणायचं? बुलिश इनगल्पिंग. ओके, आता बघा, एक ही गोष्ट मी टाईप करून घेतो बुलिश इनगल्पिंगची. ग्रुप किधर गया? चलो, टुडेज पॉइंट, फर्स्ट पॉइंट काय आपला? बुलिश इनगल्पिंग. ठीक आहे, पहिला पॉईंट झाला बुलिश इनगल्पिंग. बघा, आता जर काही लोकांच्या डोक्यात बघा, आता लेज लोक बिगिनर जर असेल एखादा माणूस, व्यक्ती जर बिगिनर असेल एखादा, तर त्या डोक्यात काय येईल माहिती आहे का? की जर ही ग्रीन कॅन्डल हिकडं असेल, तर ही झाली का बुलिश इनगल्पिंग? तर हिला बुलिश इनगल्पिंग कसं म्हणायचं? आधी कोण आलेलं आहे? आधी ग्रीन कॅन्डल फॉर्म झालेलं आहे आणि तिला त्या पुढं रेड झालेलं आहे. मग ह्याला म्हणू शकतो का आपण? ह्याला नाही म्हणू शकत. बट ह्या रेड कॅन्डलला जर ग्रीन कॅन्डलना इनगल्प करून घेतलं, पूर्णपणे झाकून घेतलं, तर त्याला म्हणायचं बुलिश इनगल्पिंग. आता तुम्हाला एक सांगतो बरं का, आता काही लोकांच्या डोक्यात प्रश्न आला की बाबा मग ह्या बॉडीनं झाकलं पाहिजे का, की ह्या वीकनं झाकलं पाहिजे का? असं लय कन्फ्युजन आहे या गोष्टीमध्ये. बट इट्स, आता एक ॲडव्हान्समधली एक गोष्ट आहे का, इट्स ऑल डिपेंड ऑन द एक्सपिरियन्स. जस्ट एक नॉर्मल पुस्तकी ज्ञान म्हणून काय म्हणू शकतो की बाबा बॉडीनं पूर्णपणे बॉडीला इनगल्प केलं पाहिजे असं म्हणू शकतो. काय जण म्हणतात की वीकच्या आतमध्ये वीक आली पाहिजे. आता सपोज करा अशी पण सिच्युएशन असू शकते ना. हे बघा, ही ग्रीन इथं क्लोज झालेली आहे, ठीक आहे, आणि ही वीक इथं आहे. म्हणजे टोटल तर ही ह्या ग्रीनच्या आतमध्येच आहे, बरोबर का? वीकच्या तर आतमध्येच आहे, मग ही काय झाले? ह्याला इनगल्पिंग म्हणू शकतो का आपण? तर अकॉर्डिंग टू पुस्तकी नॉलेज नाही म्हणू शकत आपण ह्याला. ठीक आहे, अकॉर्डिंग टू पुस्तकात जे ज्ञान दिलं आहे त्याच्यानुसार नाही म्हणू शकत. बट
जर तुम्ही ह्याला एक्सप्रेसनं तुमच्या यूज करायला लागला तर तुम्ही त्याला म्हणू शकता बाबा बुलिश इनगल्फिंग. कधी कधी कसं होईल, असं होईल, हे थोडंसं डाऊन साईडला असेल, एक्झॅक्टली सेम असेल, तर ह्याला म्हणायचं बुलिश इनगल्फिंग. सेम सेम आल्यावर तर हे सगळं एक्सप्रेसचा खेळ आहे. जस्ट बुलिश इनगल्फिंगचा अर्थ काय तुम्हाला सांगतो. बुलिश इनगल्फिंगचा एक त्याचा अर्थ काय बा, मिनिंग समजून घ्यायचा. काय मिनिंग, की जे मागचं सेलर होतं, रेड कॅन्डल म्हणजे काय, बेरिश कॅन्डल आहे, तर ह्या सेलर्सला पूर्णपणे बाहेरच लोकांनी स्ट्रेंथ दाखवून म्हणजे सेलरपेक्षा बाहेर जास्त आहेत असं दाखवलं. सिम्पल मिनिंग आहे ह्याचा. बुलिश स्ट्रेंथ, बुलिश इनगल्फिंग म्हणजे बुल जे आहेत ते स्ट्रेंथमध्ये आहेत. सिम्पल, एकदम सिम्पल वर्ड असा आहे ह्याचा. ठीक आहे, तर ही गोष्ट आहे बुलिश इनगल्फिंग. टेक्स्ट टाकतो, कोणा स्क्रीनशॉट मारा असेल तर मारून घ्या. मी एकदम म्हणजे ज्याला ABCD पण येत नाही त्यासाठी शिकवतोय. बुलिश इनगल्फिंग, ओके, बुलिश इनगल्फिंग. ठीक आहे, आता बिअरिश इनगल्फिंग समजून घ्या. आता आपण काय करू, आता बिअरिश इनगल्फिंग कसं असणार, पहिली कॅन्डल ग्रीन असणार आणि त्याला टोटल अशी रेड कॅन्डल खपकावणार. ठीक आहे, अशी रेड कॅन्डल टोटल त्याला इनगल्फ करून घेणार. मग ह्याला काय म्हणायचं, बिअरिश इनगल्फिंग. ह्याला काय म्हणणार तुम्ही, बिअरिश इनगल्फिंग. ठीक आहे, मी टाकतो इथं सेम. आता ह्याचं पण तेच म्हणता की एक्सपिरियन्स, बिअरिश इनगल्फिंग. सेकंड काय आहे, बिअरिश इनगल्फिंग. आयलाचे स्क्रीनशॉट मी काढून ग्रुपवरती टाकायला पाहिजे होतं, है ना, असं करायला पाहिजे होतं ना. ऐकून कुठं, एक सेकंद. सेकंड इज बिअरिश. तुम्हाला शिकायला मला PDF बनवायला खूप सोपं आहे. जस्ट सेकंड, बिअरिश इनगल्फिंग टाकलं आहे ग्रुपवरती. कंबर दुखायला लागली माझी. ठीक आहे, तर ही काय आहे, आता मी ते बुलिश इनगल्फिंगचं पण एक एक्झाम्पल बनवावं लागेल ना साईडला. चला बनवून घेऊ, काय आळस करायचं काही काम नाही, आपल्याकडे टाईम आहे भरपूर, आपण शिकवू शकतो. सो व्हॉट इज बुलिश इनगल्फिंग, दिस इज अ ग्रीन कॅन्डल and this is a red candle guys. So red candle and ठीक है, this is bullish engulfing, this is bearish engulfing and so okay, बघू द्या कमेंट काय आहे का. 404 लोक कंटिन्यू आहेत. गुड गुड गुड. चलो, बुलिश इनगल्फिंग, बेरिश इनगल्फिंग क्लिअर आहे का. हे तुमचं नेटवर्क चेक करा, लेट दिसते तर. मला नेट फुला बाबा, मी तर दुबईतला वायफाय घेऊन बसतो, मला नाही का सांगू. बुलिश इनगल्फिंग, बेरिश इनगल्फिंग क्लिअर आहे का. येस येस, ओके ओके. लक्षात ठेवा, बेरिश इनगल्फिंग मध्ये सेलर स्ट्रॉंग असतात. हे ग्रुपला जॉईन होऊन घ्या, मी जी लिंक टाकतो ना त्या ग्रुपला जॉईन होऊन घ्या. ओके, हे जे सगळे फोटो आहेत ते तिथं येऊन जातील बघा. आणि आता एक सांगतो, तुम्हाला वाटत असेल हे बुलिश इनगल्फिंग, बेरिश इनगल्फिंग इज अ बेसिक गोष्ट, बट इट्स नॉट बेसिक. बुलिश इनगल्फिंग, बेरिश इनगल्फिंग हायली युजेबल थिंग आहे मार्केटमधली. माझ्या स्वतःचे ट्रेड कितीतरी बुलिश इनगल्फिंग, बेरिश इनगल्फिंग वरती बेस असतात. सांगितलं नाही म्हणचाल, तुम्ही जाऊन चेक करा. ट्रेड हे त्याच्यावरती एक्झॅक्टली त्यावरती नाही, बट बेस असतात. सर तुम्ही मराठीमध्ये बोला. अरे मराठीत बोलतो, अजून कुठलं इंग्लिश बोललो मी. ओके, तर बुलिश इनगल्फिंग, बेरिश इनगल्फिंग एकदम कट्टोकट डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे, आता मला सांगतो लय प्रकार आहेत, लिमिट नाही एवढं प्रकार. मी चला गुगलला सर्च करतो, म्हणजे तुम्हाला इझी जाईल शिकवायला मला पण. डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न, डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न. आणि बाकीच्यांची गरज नाही, तुम्हाला सांगतो. बेरिश, हारामीन, हुरामीन ह्या पॅटर्नची आपल्याला काय गरज नाही. आपल्याला बुलिश इनगल्फिंग, बेरिश इनगल्फिंग, डबल कॅन्डलस्टिक मधले इम्पॉर्टंट पॅटर्न होते. अरे एक्झाम्पल राहिले की सांगायची तुम्ही पण ना, येड्यासारखं करता का ना भावांनो. हो चला, आधी परफेक्ट एक्झाम्पल दाखवतो, एकदम क्लिअर कट असणार एक्झाम्पल, म्हणजे काय त्याच्यात हीच नाही, असं पूर्णपणे क्लिअर कट इनगल्फिंग पाहिजे असं एक्झाम्पल.
हां हां, हे बघा, ही वाला एक्झाम्पल बघा. कोणत्या दोन कॅन्डल? ह्या दोन कॅन्डल बघा, हे बघा, ही रेड आणि ही ग्रीन, ह्या दोन कॅन्डल बघा. झूम का होत नाही, ओच्या गावात. हे बघा, ह्या दोन कॅन्डल बघा. ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? ही रेड कॅन्डल, हिला टोटली इनगल्प केले आहे कोणी? ग्रीन कॅन्डलने इनगल्प केले आहे. ठीक आहे, तर ही काय झाली? बुलिश इनगल्पिंग. ओके, आता ही स्क्रीनशॉट टाकू का मी ग्रुपला? नाही, आधी चला बेरिश इनगल्पिंग बघतो. तुम्हाला एक्झाम्पल तर तुम्ही एक्झाम्पल स्वतः पण शोधू शकताय, काय त्याचा विषय नाही. कुठं गेले? हां, हे बघा, बेरिश इनगल्पिंग. ही ग्रीन कॅन्डल, ह्या ग्रीन कॅन्डलनं, ह्या रेड कॅन्डलनं टोटली इनगल्प करून घेतलेलं आहे. हे काय? बियरिश इनगल्पिंग. काय म्हणायचं त्याला? बियरिश इनगल्पिंग. ओके, आता बियरिश इनगल्पिंग, ह्याचा बियरिश इनगल्पिंग टाकलं ग्रुपला. तर बघा, बियरिश इनगल्पिंग तुम्हाला मी सांगितलं आहे. आता काही लोकांना असं वाटतं की बियरिश इनगल्पिंग झाली की मग मार्केट डाऊनच जातं का? बुलिश इनगल्पिंग झाल्यावर अपच जातं का? अजिबात नाही. बुलिश म्हणजे जातं, बट वी हॅव टू मेक अवर ओन रूल्स देअर. ओके, आपल्याला स्वतःचे रूल बनवायचे आहेत तिथं. मग जर ते रूल्स आणि तुमची स्ट्रॅटेजी बनली तर बाबा बुलिश बिनलिश इनगल्पिंग वर्क होईल, नाही तर काहीही वर्क होत नाही. ठीक आहे, चला आता हे हरामी फिरामी पॅटर्न शिकवायची काय हे नाही, मूड नाही म्हणण्यापेक्षा काय हे नाही, सेन्स नाही काय शिकवण्यात. ते म्हणजे ज्याला गोष्टीचा यूजच नाही तर त्या गोष्टी शिकवून तर काय करणार? तर ही आता हिथलं एक्झाम्पल मी ग्रुपला टाकतो. स्टॉप लॉस बिप लॉस बघू नका. ओके, त्यामुळे ह्याच्यावरती ग्रुप आहे का चेक करते मला एकदा. नंतर टाकतो, आता मी ह्याच्यावरती काय ग्रुप नाही आहे. ओके, बुलिश बियरिश इनगल्पिंग शिकवलं. आता हे हराम पॅटर्नची काय गरज नाही. आता हराम पॅटर्नमध्ये काय, जसं इनगल्पिंगमध्ये काय होत होतं, आता बुलिश इनगल्पिंग होती, त्यात ग्रीन कॅन्डल इनगल्प करत होती. तर बियरिशमध्ये काय, मी जे ऑपोजिट आहे त्याच्या ऑपोजिट एकदम, इकडं रेड मोठी ग्रीन छोटी. ओके, आणि बियरिश हरामी बघा इथं, ग्रीन मोठी रेड छोटी. ओके, तर ही काय लक्षात ठेवायची? हरामी पॅटर्न एवढा काय लक्षात ठेवण्यासारखा नाही आहे, बट तुम्ही ठेवू शकताय. मी टाकतो ग्रुपला फोटो याचा पण. ओके, आता डार्क क्लाउड कवर हे मी जिंदगीत माझ्या कधी यूज केलं नाही, त्यामुळे मला काय सांगण्याचा अर्थ नाही. तुम्हाला वाटलं तरी वेबसाईटची लिंक टाकतो, जर तुम्हाला जर एवढाच एखाद्या अंगात हे झाला असेल ना, तर त्याने मस्तपैकी कुठे गेलं रे, लिंक कॉपी करायची सिस्टम, कंट्रोल सी नको, कंट्रोल सी नको, कॉपी. ठीक आहे, झूम क्लासमध्ये टाकतो मी लिंक. ओके, ही बघा वेबसाईटची लिंक टाकलेली आहे मी, इथं जाऊन तुम्ही चेक करू शकताय. ओके, बघा इम्पॉर्टंट काय आहे का बघू द्या मला. हां, हे ट्विझर टॉप आणि ट्विझर बॉटम ही एक तुम्हाला शिकवण्यासारखी गोष्ट आहे. ट्विझर टॉप म्हणजे काय माहिती आहे का? एक्झॅक्ट सेम दोन कॅन्डल बनल्या पाहिजे, सेम दोन कॅन्डल. जसं बघा, आता एखादी ही अशी रेड कॅन्डल, हां रेड कॅन्डल, ठीक आहे, अशी रेड कॅन्डल आणि एक्झॅक्ट सेम, हा एक्झॅक्ट म्हणतो मी, एक्झॅक्ट सेम अशी ग्रीन कॅन्डल. दोन्ही कॅन्डल दिसायला सेम असतील ना, तर त्याला म्हणायचं ट्विझर टॉप आणि ट्विझर बॉटम. ठीक आहे, म्हणजे टॉपला बनले तर ट्विझर टॉप आणि बॉटमला बनले तर ट्विझर बॉटम. ठीक आहे, हे बघा, ट्विझर बॉटम, ट्विझर टॉप. ओके, याचा पण फोटो काढूया. ठीक आहे, हे पण टाकतो मी ग्रुपला, म्हणजे सेम दिसणार कॅन्डल, त्याला म्हणा ट्विझर टॉप ट्विझर बॉटम. चला एक्झाम्पल दाखवतो. काय नाही, लय बेसिक आहे. आणि जर एखादं वाटत असेल ना, ये माझ्या डोक्यावरून चाललं काय कळलं ना, असं जर कोणाला होत असेल ना, काय ना, नुसतं ऐकून घ्या, 2 दिवसांनी ऑटोमॅटिक डोक्यात येतं काय म्हणणं काय म्हणतोय मी ते. बघू द्या मला, पॅटर्न शोधू द्या, पॅटर्न शोधू द्या.
कुठे ना कुठे बनलंच असेल. एक्झाम्पल दाखवण्यासाठी तुम्हाला मला काही सापडेणार आहे. दुष्काळात 13वा महिना झाला की काय पॅटर्नचा. जिन चिकी 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 जिन चिकी चिकी. हे तुम्हाला दिसतंय का बघा, मला तर काय दिसत नाही कुठं. ट्विझर 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 बनतो बरं का, नाही असं नाही. ट्रेड करायला बसलं ना सगळं दिसतं, तुम्हाला सांगतो मी, सगळं दिसतं. पॅटर्न बेटर्न 100 गोष्टी आपल्याला दिसतात. कुठं आहे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे. सोडून देऊ का, एखाद नंतर सापडलं तर बघायचं का. असंच करूया, कारण की जर त्याला शोधत बसलो तर टाईम जाईल आपला खूप, आणि जो सिलेबस कंप्लीट होणार नाही. तरी पण एक लास्टच 1 मिनिट कटा 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 बघतो. पर्दे के पीछे क्या है. हे मरू द्या, नंतर बघू. ठीक आहे, जर परत दिसलं आपल्या डोळ्यानं कुठं तर त्याला बघूया. ठीक आहे, आता हे झालं डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न. अजून काय आहे काय बघूया, एखादं दुसरं काय नाही. आता बघूया ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न. काय बघूया, ग्रुपला टाकू. ग्रुपला टाकू का. ट्रिपल कॅन्डल्स, बुलिश इनगल्पिंग, बिअरिश इनगल्पिंग. त्यानंतर काय शिकलो आपण, ट्विझर टॉप. आयला ट्विझरची स्पेलिंग पण येत नाही बघा. आता कुठं गेलं माझं इंग्लिश. तर ह्यांनी लावलेलं आहे जाहिरात. ट्विझर टॉप थर्ड, त्यानंतर ट्विझर बॉटम, ट्विझर बॉटम, त्यानंतर बुलिश हरामी, बिअरिश हरामी. ओके, आता आपण बघणार आहे मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार, ठीक आहे. काय बघणार आहे, मॉर्निंग स्टार. आता नावाचंच आहे बघा, मॉर्निंग स्टार म्हणजे उगवता. ठीक आहे, उगवता तारा, मॉर्निंग स्टार म्हणजे. आता सिम्पल म्हणजे अप ट्रेंड यायला चान्सेस असा जो असतो तो मॉर्निंग स्टार. बघा कसा बनतो, इकडं बनते रेड कॅन्डल. ठीक आहे, इकडं कोणती कॅन्डल, रेड कॅन्डल. अरे यार, ठीक आहे, इथं रेड कॅन्डल बनते. मधी बनते एक छोटी बॉडीवाली कॅन्डल, डोजी म्हणू शकताय. डोजी असेल तरी चालते, किंवा थोडीशी बॉडी असली शपथ तरी चालते. त्यानंतर इथं बनते ग्रीन कॅन्डल. काय बनते, ग्रीन कॅन्डल. ठीक आहे, तर ह्याला म्हणायचं मॉर्निंग स्टार पॅटर्न. बघा हे दिसतंय का ना आपल्याला, कसं दिसतं बघा, काय असं वर निघालेलं दिसत आहे का, ह्याला म्हणायचं मॉर्निंग स्टार पॅटर्न. ठीक आहे, हे एक सारखं बघायला भेटतं मार्केटमध्ये, म्हणजे भरपूर टॉपला बॉटमला सारखं तुम्हाला पॅटर्न बघायला भेटणार. ठीक आहे, ओय शपथ काय, ये क्या हुआ है भाई, किती दिन की कॅन्डल आहे. तर जुने, चला तुम्हाला दाखवतो मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार. इव्हनिंग स्टार तर इथं समोर बनलेला आहे आपल्या. आता मॉर्निंग स्टार बघू, झूम करू. एक्झाम्पल दाखवायचं म्हणलं की लगे पॅटर्न गायब होतात का काय काय माहिती. हा बा, हां सो यार काय परफेक्ट एक्झाम्पल सापडले तर. हे बघा इथं ही रेड कॅन्डल बरोबर, त्यानंतर छोटे ही कॅन्डल मधली ग्रीन असू द्या रेड असू द्या, नो मॅटर्स. ठीक आहे, पुस्तक ज्ञान वापरायचं नाही, फक्त लक्षात ठेवा हे रेड छोटेशे मध्ये ग्रीन किंवा रेड आणि परत ग्रीन कॅन्डल. तर ह्याला म्हणायचं मॉर्निंग स्टार पॅटर्न. काय म्हणणार ह्याला तुम्ही, मॉर्निंग स्टार पॅटर्न. ओके, रिव्हर्सल पॅटर्न आहे मॉर्निंग स्टार, म्हणजे अप ट्रेंड यायला चान्स आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, मॉर्निंग स्टार बघून घ्या.
ह्याला म्हणा मॉर्निंग स्टार. जर ग्रीन छोटे असेल तरी पण त्याला मॉर्निंग स्टार म्हणतात. ओके, त्याचं काम सेमच आहे. ही ग्रीन समजा छोटे असेल इथं इथपर्यंत येईल बाबा, तर त्याला पण मॉर्निंग स्टार म्हणायचं. फक्त असं दिसलं पाहिजे की मार्केटमध्ये चला निघालंय मार्केट, असं वाटलं पाहिजे. आता तुम्हाला हे दाखवतो, इव्हनिंग स्टार दाखवतो. तू हाल ना जरा 1 सेकंदासाठी कार. हां ओके, कुठं आहे आपण? हां, आता इव्हनिंग स्टार कसा बनतो बघा. ही ग्रीन कॅन्डल बरोबर, पहिली ग्रीन कॅन्डल, त्यानंतर छोटी ग्रीन कॅन्डल किंवा रेड कॅन्डल, आणि नंतर रेड कॅन्डल, ह्याला म्हणायचं इव्हनिंग स्टार. ओके, जसं मॉर्निंग स्टार त्याच्या ऑपोजिट इव्हनिंग स्टार. हे वाला एक्झाम्पल बघून घ्या. हे बघा, ह्याला पण मॉर्निंग स्टार म्हणू शकतो. रेड कॅन्डल मध्ये छोटी रेड कॅन्डल, परत ग्रीन कॅन्डल, ह्याला पण मॉर्निंग स्टारच म्हणायचं. ओके, अजून दाखवतो. मध्ये डोजी टाईपमध्ये स्पिनिंग टॉप टाईपमध्ये कॅन्डल पाहिजे बघा, सिम्पल. माझी लागली कंबर दुखायला बसून. पैसा प्लीज थोड़ा नीचे जाइए आप. हाँ ओके, सापडते का नाही एखादा अजून? लगे माफियाज. आणि ॲज पुस्तकी नॉलेज यूज करू नका. फक्त त्या कुठल्या पॅटर्नला काय म्हणायचं, ती मार्केटमध्ये कसं वर्क होतं हे जाऊन जर स्वतः बघितलं तर बाही लोक तुमचं सगळ्यांचं कल्याण होणार आहे. नाहीतर नुसतं बुलिश इनकल्पिंग म्हणलं की वरच जातं मार्केट असं म्हणून बसला की काही नाही. म्हणून मी सांगितलं तुम्हाला की बाबा एकदम फोकस केला नाही कामावरती, तर त्या कॅन्डलचं काम जे आहे ते तुम्ही स्वतः ओळखलं तर लय बरं आहे. ही बघा रेड कॅन्डल मध्ये छोटी बॉडीवाली कॅन्डल ग्रीन, आणि हे नंतर ही ग्रीन कॅन्डल. दिस इज अ मॉर्निंग स्टार पॅटर्न. ओके, मॉर्निंग स्टार समजलं असेल तुम्हाला. आता काय करू, दाखवलं का रे कुठं? ट्रिपल वाल्याचं कुठं सर्च करतो, चल बरं टाकूच. ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न, ठीक आहे. हे पैसे मागू नका, कॅन्डलस्टिक पॅटर्नला पैसे मागायला लागले हो तुम्ही, मग आमचा फायदा काय आहे? ठीक आहे. अरे यार, हे बघा, हे मॉर्निंग स्टार. ह्यांनी लई सांगितलं असतं फर्स्ट कॅन्डल इकडं क्लोज तिकडं क्लोज, काय नाही दिसायवर डिपेंड आहे. हे आम्हाला पण लई वाटायचं हे पाठ करून जावं लागतंय काय, UPSC विचारते ते काय असं वाटायचं, पण तसं काहीच नाही. तुम्हाला सांगतो, फक्त एक माहिती असावं की बाबा हे कशा प्रकारे नावामध्येच आहे. मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, बुलिश इनगल्पिंग म्हणजे बुलची स्ट्रेंथ. तर ह्या गोष्टी आहेत, ठीक आहे. उगं नाही तर ही बघा, ही कसं नॉलेज येणार तुम्हाला. हे सेकंड कॅन्डल फर्स्ट कॅन्डलचा हाय, ह्याचे ओपन, ह्याची क्लोजिंग, इकडं ओपन तिकडं ओपन, आणि ह्याच्यावरच क्लोज पाहिजे, त्याच्यावर हे पाहिजे तेव्हा पाहिजे, काय नाही. नाव लक्षात ठेवा, जाऊन स्वतः चार्टमध्ये कसं काय वर्क होतं ते बघायचं काम आहे आपलं. ओके, आता 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 काय राहिलं? हां, 3 व्हाईट सोल्जर अँड 3 ब्लॅक क्रोज. 3 व्हाईट सोल्जर म्हणजे लागोपाठ येणाऱ्या 3 स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल, ठीक आहे. लागोपाठ येणाऱ्या 3 स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल त्याला म्हणायचं 3 व्हाईट सोल्जर्स, आणि 3 ब्लॅक क्रोज म्हणजे येणाऱ्या लागोपाठ 3 रेड कॅन्डल, ठीक आहे. लागोपाठ येणाऱ्या 3 रेड कॅन्डल. दिस इज व्हेरी व्हेरी बेसिक ऑफ मार्केट. ओके, 3 व्हाईट सोल्जर, त्यानंतर 3 ब्लॅक क्रॉस. माझं एक चुकलं काय की पॉईंट टाकला केलं की त्या खाली त्याचं एक्झाम्पल टाकायला पाहिजे होतं, बट इट्स ओके, मी नंतर टाकतो. चला, आता 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 काय राहिलं, आता काय राहिलं, पॅटर्नचं संपले. किती टायमाचा व्हिडिओ झाला बघू मला, 25 मिनिट लागले का व्हिडिओ शिकवायला. आता बघूया एकदा जनतेकडे जाऊन येतो. चला, यूज पण सांगा दादा, यूजचं ते सांगतो मी. नावं लक्षात ठेवून जाऊन चार्टवरती स्वतः जावा आणि बघा, चेक करा काय होतं नेमकं. यूज काय असं डायरेक्टली यूज होत नाही मार्केटमध्ये. मॉर्निंग स्टार झाला का आपण जातंय, बेरिश इनगल्पिंग झाली की डाऊनच येतंय. मी तुम्हाला सांगितलं काय, बुलिश इनगल्पिंग म्हणजे बुलची ट्रेंड, बिअरिश इनगल्पिंग म्हणजे सेलरची ट्रेंड. तर सेलरची ट्रेंड असल्या को जाणार आहे मार्केट डाऊन साईडला, प्रत्येक वेळेस जातं का डाऊन साईडला असं नाही होऊ शकत ना कधी, ठीक आहे. त्यानंतर मॉर्निंग स्टार. तर मॉर्निंग स्टार म्हणजे नावातच कळतंय कुठं जाणार आहे मार्केट. तर यूजचं सांगायचं काय आहे, मेंटॅलिटी स्वतःची वापरा ना.
दादा हे सगळ्याचे फोटो शेअर करणार. येस येस करतो. माझा फक्त सीन काय झाला की टेलिग्राम ग्रुपला बोंबल तर माझा दुसरा अकाउंट जॉईन नाही. एक मिनिट मग टेलिग्राम ग्रुपला हातासारखं जॉईन करून घेतो. सबस्क्रायबर ॲड सबस्क्रायबर कोणता अकाउंट आहे माझं टेलिग्रामचं यात? मराठी. ओके ॲड. यू कॅन ओनली ॲड फर्स्ट. गोल्डन ग्रुप. दोन मिनटं मला टाईम द्या. मी तिकडं जॉईन होऊन घेतो. ॲडमिनिस्ट्रेटर ॲडमिन. तर ह्या माणसाला ॲडमिन करा. ओके सो आता ॲडमिन आहे आपण. तर आपण आता काय करू शकतो? अरे सॉरी माय मिस्टेक अगेन माय मिस्टेक. दुसऱ्या ह्याला ॲड व्हायचं होतं. ते माझे अकाउंट आहेत टेलिग्रामचे 4. कुठे गेला ग्रुप? दोन मिनिट आमच्या सगळे फोटो अगोदर टाकतो मी तिथं ग्रुपवरती. म्हणजे 341 लोक, 60 लोक असे येते की ज्यांना दम धीर निघत नाही. किती वाजलेत आता? 10:15 पण वाजले. लगेच तुमच्या बायका बोलत असल्यासारखं जात आहे लगेच निघून क्लास सोडून. ये रे दादा ये पटकन. ओके हे बघा ऑल फोटो मी मला एक हसू येते लोकांचं. सर क्लास 3 टाका आणि क्लास 4 टाका म्हणून मेसेज टाकते. अरे क्लास 3 टाकायला झालाय कधी क्लास यूट्यूबवर? त्यात जस्ट मला नोटिफिकेशन आले कमेंटची क्लास 3 टाका आणि क्लास 4 टाका. तर 506 लोक आले आहेत. व्हेरी गुड. ओके एकदम बेसिक पासून आपण शिकवतोय बघा. तर सो इथपर्यंत गोष्टी आय होप क्लिअर असतील तुम्हाला सगळ्यांना. क्लिअर आहात का? एकदा कमेंटमध्ये सांगा म्हणजे पुढं जायला मला बरं. मला सांगा किती वेळ लागेल अजून? बेसिक आता काय राहिलंय? पॅटर्न राहिले फक्त. शपथ सांगतो मला पॅटर्न आणि सपोर्ट रेजिस्टन्स राहिलं बघ. आता मी सपोर्ट सांगणार आहे तुम्हाला, काय रेजिस्टन्स काय सांगणार आहे. दादा माझा सेटअप बसतोय पण मी एंट्री कसं काय करू? नाही पॅटर्नमध्ये एंट्री नसते होत. मग मी पॅटर्न शिकवतो, एंट्री नाही शिकवतो मला. सॉरी बरं का, म्हणजे मी माझ्या बोलण्याचा राग मानून घेऊ नका. बट चाललंय काय तुम्ही विचारताय काय? ह्याचा पण माणसाला एक कॉमन सेन्स पाहिजे. ऑल क्लिअर जस्ट थांबा ना. तुम्ही किती 7-8 दिवसात दम निघत नाही का तुम्हाला? कॅमेरावर तर काहीतरी पुसायला घेतो रे. कॅमेरा दिसत नाही. बाकी लोकल प्रोफेशनल क्लास घेते. तुम्ही असं उठत बसत घेतोय. मग चहा प्यायची इच्छा लय पण काय माझा थंड झालाय आता. उठून गरम करायला टाईम नाही. ओके ऑल क्लिअर. आलो जेवण करून. दादा बाल्कनीमधून तो बघा कालच्या ह्याच्यातला व्ह्यू लय खतरनाक होता बघा. आयला आज व्लॉगसाठी व्हिडिओ मी कंटेंट काढला नाही. जस्ट कंटेंट थोडासा शूट करून घेतो. आज काय नाही बाबा बाल्कनीमधून पण नाही काय दिसत. रोड दिसतोय फक्त. वाटलंच दाखवतो उद्या व्लॉगमध्ये बघून घ्या. नंतर उद्या इंस्टा लाईव्हला आलं होतं दाखवतं. ठीक आहे. पाम जो मेराला चाललो आम्ही. ऑल क्लिअर. हे नॉनव्हेज करता का नाही? थांबाला का काय चालला इथं विषय? ओके इथपर्यंत गोष्टी आय होप क्लिअर झाल्या असतील. मला फक्त एकदा रिमाइंड करतो की बेसिकमधलं काय राहिलंय का बाबा. ठीक आहे. पॅटर्न ह्या त्या गोष्टी शिकवल्यात मी सगळ्या. जर मला सपोर्ट रेजिस्टन्सवर आलो तर एखादी गोष्ट महाग राहते का काय? तर नाही काय म्हणजे सपोर्ट रिटर्न झालं की उद्या क्लासमध्ये पॅटर्न संपतील आणि बेसिक बुक ना आणि स्ट्रॅटेजी शिकवायला 2 दिवस म्हणजे 4 दिवसाचं काम आहे तुम्हाला अजून ट्रेडिंग शिकवणं. चला आता जाऊया सपोर्ट रेजिस्टन्सवरती. ठीक आहे. सपोर्ट रेजिस्टन्सवरती जाऊया आपण. नॉनव्हेज काय झाले यार? सोमवार आहे.
लास्ट फोटो ब्लर आला, येऊ द्या, चला असू द्या, नो प्रॉब्लेम. चलो गाईज, आता येऊया सपोर्ट रेजिस्टन्सवरती. नावात सांगा, एखाद्याला सपोर्ट केला तुम्ही, एखाद्या पार्टीला सपोर्ट केला तुम्ही, तर ती पार्टी वरती जायला चान्स असते. एखाद्या गरीब माणसाला तुम्ही सपोर्ट केला तर तो माणूस वरती यायला चान्स आहे. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही सपोर्ट केला तर तो त्याचं एज्युकेशन कंप्लीट करू शकतो, तो वरती यायला चान्स आहे. तर सपोर्टचं काम काय आहे? मार्केटला वरती घेऊन जाण्याचं काम करतं कोण? सपोर्ट. कोण करतं? सपोर्ट करतो. बघा आता मार्केट सपोज करा झोपोक करत खाली आलेलं आहे, ठीक आहे, आणि इथून गेलेलं आहे वरती. ओके, तर ही अशी जागा आहे की जिथं काहीतरी मार्केटला अडथळा लागला, त्यामुळं तिथून मार्केट वरती गेलं, तर त्या जागेला काय म्हणायचं? सपोर्ट. सपोर्ट ही अशी एक सिंगल लाईन कधीही नसते, हा एक थोडासा झोन असतो. जर आपण असा एक बॉल पकडला आणि खाली टाकला परशीवरती, तर तो काय करतो? आपटतो आणि वरती येतो, बाउन्स करतो, बरोबर. तसंच मार्केटमध्ये हे जे असे बाउन्सिंग पॉईंट असतात त्याला म्हणायचं सपोर्ट. आता बघा, तर हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, का तर इथून मार्केट वरती गेलेलं आहे, चांगलं, ठीक आहे. तर इथून पण मार्केट वरती गेलं तर बरोबर, ठीक आहे, इथून पण वरती गेलं तर पण हा पण एक छोटासा सपोर्ट आहे, याला पण म्हणू शकतो आपण सपोर्ट, बिंदास म्हणायचं. विषय येतो की किती स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथ किती आहे हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर सपोर्ट ही सिंपल गोष्ट आहे. इथून असं मार्केट जिथून वरती गेलेलं आहे, जिथं अडथळा त्याला म्हणायचं स्ट्रॉंग सपोर्ट. तर एक ॲझम्पशन काय असतं एक सिंपल माणसाचं, की बाबा इथून मार्केट एवढं वरती गेलं तर ज्यावेळेस नेक्स्ट टाइम मार्केट येईल, काय होईल? ज्यावेळेस नेक्स्ट टाइम मार्केट येईल त्यावेळेस एकदा मार्केट इथून बाउन्स करेल, ठीक आहे. एवढंच करावं असं नाही, पण एवढं करेल किंवा जास्त वरती करेल, बट करेल. हे एक सिंपल एक नॉर्मल व्यक्तीची थिंकिंग आहे, बरोबर. आता फर्स्ट टाइम जर तुम्हाला माहित नाही की मार्केट इथून वरती जाऊ शकतं का, बरोबर, पण सेकंड टाइम तुम्ही इथं ॲझम्पशन करू शकता की मार्केट इथून वरती जाईल का, तर बाबा इथून पहिल्यांदा वरती गेलं होतं, तर सेकंड टाइम आलंय म्हणल्यावरती इथून पण वरती जाऊ शकतंय. म्हणजे इथं काहीतरी अडथळा आहे, असं एक सिंपल सगळ्या लोकांच्या डोक्यात असतं. तर ह्या ठिकाणी ट्रॅप कसे होतात, काय कसं होतं ते आपण ॲडव्हान्समध्ये बघणार आहे. बट सपोर्ट एक लक्षात ठेवा की जिथून वरती गेलं मार्केट त्याला म्हणा सपोर्ट. नेक्स्ट टाइम तिथं मार्केट आलं की सगळ्या लोकांच्या डोक्यात असतं की भाई मागच्या वेळेस इथनं गेलं होतं, ह्यावेळेस पण वरतीच जाईल, ह्याला म्हणायचं सपोर्ट. काय म्हणायचं? सपोर्ट. सो आता बघा, जसं 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 इथून आलं मार्केट खाली, ठीक आहे, इथून गेलं कुठं? वरती, इथून गेलं वरती. तर हा जो पॉईंट आहे तर ह्याला काय म्हणायचं? सपोर्ट. तुम्ही म्हणसाल मग कसं ड्रॉ करायचं? ही एवढं ड्रॉ करायचं का? ही एवढं मोठं ड्रॉ करायचं का? ही एवढं मोठं ड्रॉ करायचं? तर एक सिंपल गोष्ट आहे, इथं बॉडी आहे, हे बघा, म्हणजे बॉडी म्हणजे इथून कॅन्डल इथं चालू झालेली दिसते, ग्रीन कॅन्डल तुम्हाला, इथून बॉडी आहे, बरोबर, खाली वीक आहे. तर जर ही छोटाच एरिया असेल, जर एक छोटा एक डोळ्याने असा दिसण्यासारखा एरिया असेल, तर तुम्ही असा ड्रॉ करू शकता इथं. पण वीक जर भली मोठी असेल तर बॉडी आहे तिथं फक्त ड्रॉ करा आणि वीकच्या लोला पण ड्रॉ करा. कुठं रिस्पेक्ट मिळते, कसं मिळते ते सगळं ॲडव्हान्समध्ये बघूया. पण हा काय झाला? सपोर्ट. हा काय झाला? सपोर्ट, ठीक आहे. हा पण काय झाला? सपोर्ट, बिकॉज मार्केट इथून भरपूर असं मुवमेंट करून वरती गेलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर हे जे छोटे छोटे आहेत ना, हे बघा, इथून मार्केट बाउन्स झालं होतं, इथून हे वरती गेलं का, तर ह्याला पण म्हणायचं सपोर्ट. ऑब्व्हियसली ह्याला सपोर्ट म्हणायचं, ठीक आहे का. ह्याला पण तुम्ही सपोर्ट म्हणू शकता का, तर इथून मार्केट वरती गेलेलं आहे. ह्याला तुम्ही सपोर्ट म्हणू शकता का, तर इथून मार्केट वरती गेलेलं आहे, ठीक आहे. ह्याला तुम्ही सपोर्ट म्हणू शकता का, तर इथून मार्केट वरती गेलेलं आहे. आता मला सांगा, फर्स्ट टाइम ज्यावेळेस मार्केट इथं आलं इथं होतं त्यावेळेस माहिती आहे का वर जाणार आहे? नाही. इथून किती गेलं मार्केट? इथपर्यंत गेलं, बरोबर, इथपर्यंत गेलं. पण नेक्स्ट टाइम बघा, ज्यावेळेस आलो मार्केट त्यावेळेस किती जोरात वरती गेलंय. सो आपल्याला माहित नाही बाबा की फर्स्ट टाइम तर इथं कुठून वरती जाणार हे तर माहित नाही. सेकंड टाइम म्हणू शकतो वर जाणार आहे, किती जाणार आहे ह्याचं गणित लावू शकत नाही. मागच्या वेळेस एवढं जाईल का, कमीच जाईल का, जास्त जाईल, ह्याचं गणित कोण लावू शकत नाही, ठीक आहे. तर ह्याला सिंपल गोष्टला काय म्हणायचं? सपोर्ट म्हणायचं. आता स्ट्रॉंग सपोर्ट कसा म्हणणार बघा, स्ट्रॉंग सपोर्ट कसा म्हणणार तुम्ही? आता पहिल्यांदा आलं गेलं वरती, मान्य आहे, सपोर्ट ड्रॉ केला. दुसरं टाइम आलं वरती गेलं, बट बघा थर्ड टाइम आलं मार्केट, त्यावेळेस सुद्धा मार्केट वरतीच गेलेलं आहे. सो दिस इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग सपोर्ट. तर हा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे, कारण की मार्केट इथं वर जाते. तर एक्सपेक्टेशन काय आहे की इथं आल्यावर ॲटलिस्ट मार्केट थोडं तरी अपसाईडला मुवमेंट करेल, हे सगळ्या लोकांची थिंकिंग असते. ह्याला काय म्हणायचं? सपोर्ट. आणि आता रेजिस्टन्स तर नावाचं कळत झाले. रेजिस्टन्स म्हणजे ताकद लावणे, अशी ऑपोजिटला ताकद लावणे.
जसं बघा मार्केट खालून वरती चाललं होतं, इथं काहीतरी पॉईंट लागला मार्केटला, त्यामुळे मार्केटमध्ये काय आला, एक सेलिंग साईडला मुवमेंट आला, डाऊनफॉल आला. तर तो जो एरिया आहे तर ह्याला काय म्हणायचं, रेजिस्टन्स. ह्याला काय म्हणायचं, रेजिस्टन्स. आपण काय एक्सपेक्ट करू शकतो, मार्केट इथं ज्यावेळेस जाईल त्यावेळेस एकदा मार्केट डाऊन साईडला येईल, ज्यावेळेस इथं जाईल त्यावेळेस मार्केट काय करेल, डाऊन साईडला येईल. परफेक्टली असं बॉडी वीक करून तुम्ही थोडासा एरिया बॉक्स टाईपमध्ये ड्रॉ केलं तर तुमच्यासाठी बेटर राहील. फक्त एक डोक्यात एक कॉन्सेप्ट ठेवा, सपोर्ट म्हणजे कसं वरती गेलं पाहिजे कुठून, रेजिस्टन्स म्हणजे कुठून खाली आलं पाहिजे, ह्याचा जाऊन अभ्यास करायचा स्वतःच आहे. नाहीतर काय होतं, नुसतं पुस्तकी ज्ञान लावायला लागला की त्याचा काय फायदा नाही. ठीक आहे, चला अजून एक्झाम्पल बघूया आता रेजिस्टन्सची. हे बघा, हा काय आहे, रेजिस्टन्स. इथं मार्केट खाली आलं, इथं गेलं, परत खाली आलं, तर आपण काय एक्सपेक्ट करू शकतो की तिसऱ्या टाइम ज्यावेळेस मार्केट इथं जाईल त्यावेळेस मार्केट एक फॉल करल. ठीक आहे, सगळ्या लोकांना वाटतं बरं का, मी ही पण गोष्ट मी एक वाक्य सारखं वापरतो की सगळ्या लोकांना वाटतं की मार्केट तसं खाली येईल. तर त्या ट्रॅप कसा होणार आहे ते पण आपण बघणार आहे, ट्रॅप ओळखायचा कसा ते पण आपण बघणार आहे, आणि ह्याच्यावरती आपली एक स्ट्रॅटेजी पण आहे मस्तपैकी, ती स्ट्रॅटेजी पण आपण बघणार आहे. ठीक आहे, तर ही काय झाला, सेलिंग साईड मुवमेंट आला इथून, हा काय झाला रेजिस्टन्स. थर्ड टाइम गेलं मार्केट, इथून फॉल आला, परत गेलं, परत फॉल आला, परत गेलं, परत फॉल आला, तर ह्याला काय म्हणायचं, रेजिस्टन्स. तर हा एक काय आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. काय आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन. तर एक सिम्पली ज्यावेळेस मार्केट इथं जातं त्यावेळेस सगळी लोक सेल साईडला प्लॅन करायला चालू करतात. का तर इथं बघा, पहिल्यांदा खाली आलं होतं, दुसऱ्यांदा खाली होतं, 2 वेळा कन्फर्म झाले लोकांना की मार्केट इथून खाली येतं आहे, तर तिसऱ्या वेळेस जाईल त्यावेळेस लोक इथं सेल करायला चालू करतात. ठीक आहे, काय करायला चालू करतात, सेल करायला चालू करतात. ओके, हा होता सपोर्ट आणि रेजिस्टन्स, व्हेरी व्हेरी सिम्पल कॉन्सेप्ट. ठीक आहे, चला मला एकदा मेसेज वाचू द्या. हां, आता सांगा रेजिस्टन्स सांगा. आता समजला, सपोर्ट रेट समजलं. श्रेय जडे, स्ट्रॅटेजीचा विन रेट किती आहे, स्ट्रॅटेजी कुठे सांगितलं मी, स्ट्रॅटेजी कुठे सांगितली, कुछ भी समजलं. हे जी लोक बिगिनर आहेत त्यांनी सांगा, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात एफपीजी आला तर मग काय करा, अरे एफपीजीचा काय संबंध आहे यार, तुम्ही कुठल्या ग्रहावर आला नेमकं मला ते सांगा. ज्या गोष्टी शिकवल्या त्या समजल्या का, हा क्वेश्चन आहे माझा. एफपीजीचा इथं काय संबंध आहे का, एफपीजी काय बोललो, हे शब्द माझ्या तोंडातून निघाला का, एफपीजी नाही. त्यानंतर स्ट्रॅटेजीज काय बोललो का मी, नाही. अरे अजून कशात काय नाही, तोपर्यंत कुठं आलाय नेमकं तेच कळत नाही मला. म्हणजे हे लोक असतात जे अति शिकलेले असतात, जे 100% मार्केटमधून जाऊन येतात. डोंट माइंड, कोणी मनाला लावून घेऊ नका. फक्त माझं एक म्हणणं आहे की समोर काय चाललंय आणि तुम्ही काय करताय ह्याचं भान ठेवा थोडं. पिप कॅल्क्युलेशन, बिल्क्युलेशन, अरे ऑल सांगतो, टेन्शन घेऊ नका. सपोर्ट परत एकदा सांगा. ठीक आहे, सांगतो. सपोर्ट रिटर्न समजला आहे. 320 लोक आहेत, 80 लोक गायब झालेत. 80 सगळ्या सपोर्ट मिळणार आहे. फ्री क्लास आहे म्हणून काय समजू नका, सगळ्यांना फ्री क्लासमध्ये सपोर्ट मिळणार आहे. तुम्हाला माईक ओपन करून बोलायची पण संधी मी देतो. ठीक आहे, 2-3 क्लास तर असे ठेवतो की तुमचे डाऊटच फक्त संपतील. हो बघा, सपोर्ट काय आहे तुम्हाला सांगतो मी. कोणाला माझे शब्द लागत असतील ना तर लागून घेऊ नका, मी असंच बोलतो. ठीक आहे, माझं एक सरळ म्हणणं असतं की तुम्ही समोर काय चाललंय त्यावरती लक्ष द्या ना. तुम्ही डायरेक्टली एफपीजी कुठं काय कोण, म्हणजे तुम्ही स्वतःला शहाणं दाखवायला बघताय का नेमकं काय करताय तुमची तुम्हाला माहिती. हे बघा, सपोर्ट काय गोष्ट आहे, हे 100 सपोर्ट आहेत. तुम्हाला एक प्रॉपर एक्झाम्पल दाखवतो मी, तुम्हाला समजून जाईल. हां चला, हे बघा. आता मार्केट काय करत होतं, दन 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 खाली येत होतं. ठीक आहे, इथून मार्केटनं काय केला, बाउन्स बॅक केला. तर ह्या झोनला आपण काय म्हणू शकतो, एक सपोर्ट झोन असं म्हणू शकतो आपण. की बाबा नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मार्केट इथं येईल, नेक्स्ट टाइम मार्केट ज्यावेळेस इथं येईल त्यावेळेस इथून एक बाउन्स बॅक घेईल. ह्याला काय म्हणायचं, सपोर्ट म्हणायचं. ठीक आहे, सपोर्ट म्हणजे जिथून मार्केट वरती गेलं आहे त्याला म्हणायचं सपोर्ट. ठीक आहे, एकदम सिम्पल कॉन्सेप्ट. तर लाईव्ह चार्टला तुम्हाला दाखवायचं झालं, चला लाईव्ह चार्टला पण दाखवतो. याला किती घाण केलं आपण चार्टवरती. आता लाईव्ह मार्केट आहे. जर मला इथं सपोर्ट रिटर्न ड्रॉ करायचे तर मी कसे ड्रॉ करेन हो. हे बघा, मार्केट इथून फॉल झालेला आहे पहिलं तर ह्याला काय म्हणायचं, रेजिस्टन्स. मार्केट कुठून वरती गेलं आहे, इथून वरती गेलं आहे, किती टाईम वरती गेलेलं आहे ह्याच्यावरती लक्ष द्या. हां, किती वेळा वरती गेलं आहे, एकदा, दोनदा, तीनदा. सो म्हणजे हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, सारखं सारखं वरती जातं इथून मार्केट. तर याला म्हणायचं सपोर्ट. ठीक आहे, ड्रॉ केला आपण. त्यानंतर इथं बा वरती हवाला एक सेलिंग झोन आपण ड्रॉ करू शकतो. त्यानंतर मध्ये जर बघायला गेला तुम्ही, इथं 1 2 3 एक लेवल आहे बघा, एक टॉप क्लास लेवल दाखवतो मला मी. हे बघा,
ही एक लेवल आहे. म्हणजे ही लेवल कशी लेवल आहे, इथं रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स 2 टाईम 3 टाईम रेजिस्टन्स घेतला, त्यानंतर वरती गेलं, बरोबर, वरती गेलं, परत खाली आलं, वर गेलं, परत इथं येऊन मार्केट ह्या लेवलला रिस्पेक्ट द्यावा लागलं आहे बघा. इथं मध्ये 2-4 टाईम दाखवलं नाही, पण परत इथं दाखवायला लागलं, तर वी कॅन एक्सपेक्ट अजून एक 2दा रिस्पेक्ट दिली की ही एक लेवल चांगली अशी तयार होऊ शकते मध्ये. म्हणजे जी रेजिस्टन्स आणि सपोर्ट दोन्हीचं काम करते, त्याला म्हणायचं SNR. सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्हीचं काम करणार लेवल ह्याला म्हणायचं SNR. आता मी तुम्हाला ह्याच्यात काय शिकवू, थांबा, क्लास किती टायमिंगचा झाला हो, लय बोर पण नाही झाला पाहिजे. तुम्ही ॲलबास करायचं काय, 40 मिनिटाचा क्लास झाला आहे, एक इम्पॉर्टंट गोष्ट शिकवायची. हां चला, आता एक तुम्हाला सांगतो, उद्या आपण लिक्विडिटी शिकणार आहे. लिक्विडिटी सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट शिकणार आहे आपण, लिक्विडिटी. बट आता लिक्विडिटी शिकण्या अगोदर एक 5 मिनिटाचा गोष्ट लक्षात ठेवा, 5 मिनिटाची. हे बघा, जर एखाद्यानं बाईंगचा ट्रेड घेतला, सपोज करा ह्या लेवलला एखाद्यानं बाय ट्रेड घेतला, कोणत्या लेवलला, इथं एखाद्यानं जर बाईंगचा ट्रेड घेतला, म्हणजे तुम्ही 100 शेअर बाय केले किंवा चला 0.01चा लॉट बाय केला, ठीक आहे. एक बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. तुम्ही म्हणतो लॉटच काय आहे, शेअरच काय आहे, ह्यावं काऊन, तुम्हाला सगळं मी परचेस पण करून दाखवेन नंतर लाईव्हमध्ये. एकदा 100 शेअर घेतले, म्हणजे बाईंग केले 100 शेअर, बरोबर, तर तो एस एल म्हणजे काय, स्टॉप लॉस कुठं लावेल हो त्याचा, तो लावेल कितीला, खाली लावणार ना, म्हणजे 90ला, 80ला, 70ला, 60ला, असं तो स्टॉप लॉस लावेल, बरोबर. बाईंग जर केली असेल तर, सेलिंग केली असेल तर कितीला लावेल, 110ला, 120ला, 130ला असा स्टॉप लॉस लावेल. म्हणजे बघा सिम्पल, बायर लोक एस एल कुठं लावतात, घेतलेल्या प्राईसच्या खाली, बरोबर. बायर कुठे एस एल लावतात, घेतलेल्या प्राईसच्या खाली. जर एखाद्याने हिथं बाय केला आहे, हे बघा हिथं बाय केला आहे एखाद्यानं, तर तो एस एल कुठं लावणार आहे, खाली लावणार आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, एस एल म्हणजे काय, स्टॉप लॉस. म्हणजे मार्केटमधून एक्झिट कुठं होणार आहे तो, ज्यावेळेस मार्केट खाली येईल, बरोबर. 100 रुपयाचा शेअर घेतला तर त्याचा एस एल 99 लावेल, 98, 97, 96, 95, 94, पण लावेल कुठं, 100च्या खाली. 100च्या वरती लावू शकतो का, नाही. तर ह्याला काय म्हणायचं, स्टॉप लॉस. आणि जो वरती लावतो त्याला काय म्हणायचं, टार्गेट किंवा TP, सिंपल भाषेमध्ये TP म्हणायचं, TP किंवा टार्गेट. ओके, मग टार्गेट किती असू शकतं याचं, 110, 120, 130, XYZ असू शकतं. मला सांगायचं काय मला ह्याचं, तर की एखाद्यानं बाईंग केली तर त्याचं एस एल खाली असते, आणि एखाद्यानं जर सेलिंग केली तर त्याचं एस एल वरती असते, म्हणजे एंट्री प्राईसच्या वरती. सिंपल बघा चार्टवरती. चला, आता एखाद्याला वाटलं की हिथनं मार्केट डाऊनफॉल करेल, एखाद्याला काय वाटलं हिथनं मार्केट खाली पडेल, म्हणून त्याने काय केलं, सेल. तर तो एस एल कुठं लावणार आहे, वरती लावणार आहे, बरोबर ना. एस एल तो कुठं लावेल, वरती लावेल. टार्गेट कुठं लावेल, खाली लावेल, बरोबर. एखाद्याला वाटलं मार्केट हिथून वरती जाणार आहे, तर तो काय करेल, हिथं बाईंग करेल, एस एल खाली लावेल आणि टार्गेट वरती लावेल, ठीक आहे. सिंपल व्हिडिओ गोष्ट लक्षात ठेवा. उद्या ह्याचं काम आपल्याला कशात असणार आहे, लिक्विडिटीमध्ये असणार आहे. कशामध्ये असणार आहे, लिक्विडिटीमध्ये असणार आहे याचं काम. ओके, चला, क्लिअर आहे का आजच्या गोष्टी. आता काय क्वेश्चन असतील तर आता कमेंट करा, आता कमेंट करा. 301 लोक, 100 लोक गायब झालेले आहेत, 100. दादा आपण सपोर्ट रेटर्समध्ये ट्रॅप होऊ शकतो. ट्रॅपचं मी बोललोय का अजून, काय नाही बोललेलो, मग का बसा, ठीक आहे ब्रो. मी एक लिक्विडिटीवर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी शेअर केली आहे. ओके बॉस, एक पाठोपाठ एक अशा खूप ग्रीन कॅन्डल बनत असतील आणि त्यामध्ये फक्त एकच रेड कॅन्डल असेल तर सपोर्ट असू शकतो का. हां, वर केलेलं मार्केट पाहिजे आपल्याला, मध्ये रेडी उद्या काय नाही, ओव्हरऑल मार्केट वरती गेलेलं असलं पाहिजे, जिथून चालू झालंय तिथून वरती गेलं असलं पाहिजे, त्याला म्हणायचं सपोर्ट. तर ग्रीन आले बघा, सपोज करा हा पॉईंट आहे, इथून चालू झालं ग्रीन कॅन्डल याला, 1 आली, 2 आली, 3 आली, परत एक रेड आली, परत 1 आली, 2 आली, ग्रीन आल्या, वरती चाललं, परत 2-4 रेड आल्या, परत 1 आल्या, 2 आल्या, 3 आल्या ग्रीन, पण ओव्हरऑल कुठं चाललंय मार्केट, वरती चाललं पाहिजे. मग हा काय आहे, सपोर्ट आहे. नो मॅटर मध्ये ग्रीन येते, रेड येते, हिरवी पिवळी काय पण होते, पण वर चाललंय मार्केट. ओके, चला अजून काय क्वेश्चन, थांबा बघू द्या. मस्त क्वेश्चन होता. ऑल क्लिअर फंडिंगचं सांगा, टूल कशी वापरा शिकवा. येस, ट्रेडिंग वॉज एक प्रॉपर व्हिडिओ, पण मला फक्त लक्षात ठेवून द्या बाबा की काय उद्या राहू नये. उद्या काय घ्यायचं आहे मला ते आधी एकदा करतो, लिक्विडिटी घ्यायची ना उद्या. शेवटचा फोटो ब्लर आलाय खरंच की. उद्या आपल्याला काय, टुमारो लिक्विडिटी. जस्ट आम्ही क्वेश्चन वाचतो, 2 मिनटं. क्लिअर आहे. यूट्यूब व्हिडिओ टाका. येस, यूट्यूब व्हिडिओ येईल. नंबर 1, टॅक्सेसचा टॉपिक कधी घेणार. मी टॅक्सेसचा टॉपिक त्यावेळेस घेणार ज्या वेळेस लोकांच्या जे शिकणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की यायला बोर करायला लागले माणूस बास. आता म्हणजे कसं 400 लोक होते, त्यातले 300 लोक राहिले, 100 लोकांना ही नाही. मी असाच एक दिवस बघणार की ज्या दिवशी फक्त
बोर होऊन लोक 10-20 असले पाहिजेत क्लासमध्ये. मी जोपर्यंत मीटिंग एंड करत नाही ना तोपर्यंत लोक एक्झिट नाही झाले पाहिजेत, माझं असं म्हणणं आहे. नंतर लगेच मी बस म्हणलं की खटाखट गायब, पण मी मीटिंग एंड केली की मीटिंग एंड झाली पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. मी काय करणे एका दिवशी चला संपलं म्हणेन, सगळेजण पटापटा लिहायला चालू करतील, मी त्यावेळेस एक्झॅक्टली टॉपिक सांगणार इम्पॉर्टंट. ही माझा सिंपल म्हणणं आहे, कारण ज्याला शिकायचं असतं ना तो शेवटपर्यंत कसा पण थांबतो, माझं एक सिंपल म्हणणं आहे. मी असंच करणार 100% असं करणार. आता काय म्हणलं मला क्लास संपला म्हणलो, मग काय करणार मी क्वेश्चन घेणार, शेवटी इम्पॉर्टंट टॉपिक सांगून देणार. स्ट्रॅटेजी तर 100% असं करणार. फक्त कॅन्डलची वीकला सपोर्ट ड्रॉ करा, म्हणजे बॉडी जिथून स्टार्ट होते आणि त्या खाली ड्रॉ करायचं. ठीक आहे, त्यात अजून मग तुम्हाला SMC मध्ये परत मी नंतर शिकवेन. सपोर्ट रेट स्ट्रॉंग आहेत कसे ओळखाय, म्हणजे 2-3 टाइम घेतलेला असेल ना तर तो स्ट्रॉंग सपोर्ट असं म्हणू शकतो आपण, 2 ते 3 टाइम. ठीक आहे, टूल कसे वापरायचे पण सांगतो. त्यानंतर चार्ट अनालिसिस करताना टाइम, अजून अनालिसिसवरती गेलोच नाही, आधी चार्ट शिकून घ्या. उद्या लिक्विडिटी, परवा पॅटर्न. लिक्विडिटी पॅटर्न म्हणजे ॲडव्हान्स चालू झाले म्हणा, बेसिक संपलं ॲडव्हान्स चालू झालं. लिक्विडिटी पॅटर्न इज ॲडव्हान्स. ठीक आहे, अरे फंडेड अकाउंट कुठे लगेच अंबानी व्हायला लागताय काय तुम्ही. सपोर्ट लाईन झूम करायचा का, हां झोन ड्रॉ करा. सपोर्ट लाईन लेवल जवळ असेल तर कोणत्या सगळ्या लेवल ड्रॉ करायच्या, जवळजवळ असू द्या खाली असू द्या, नो मॅटर्स. मी काय केलेलं आहे चला चार्टवरती. आता ही जी लेवल आहे ही तर रेजिस्टन्स होता, पण लगेच वर एक दुसरा रेजिस्टन्स होता, मग दोन्ही पण ड्रॉ केलंय ना. जवळजवळ आहे म्हणून का वरची सोडून दिली का खालची सोडून दिली, नाही सोडून दिली, दोन्ही ड्रॉ केलेले आहेत ना. स्ट्रॅटेजी क्लिअर समजलंय. सपोर्ट अँड रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहेत ते कसे ओळखायचं सांगितलं. खूप अनसिरियस लोक पण जॉईन झालेत, मी तर म्हणतो लय भारी आहे इतर गोष्ट. सपोर्टवरती कॅन्डल प्रॉम झाला तर बाय होईल का डोजी इनगल्पिंग सारख्या, नाही म्हणजे ही जाऊन अभ्यास करा ना तुम्ही. आता जाऊन काय स्टडी करा आज की सपोर्टवरती इनगल्पिंग बनले बाबा, बुलिश इनगल्पिंग बेरिश इनगल्पिंग बनली तर कुठं जातंय मार्केट, डोजी म्हणलं तर कुठं जातंय मार्केट, हॅमर म्हणल्यावर कुठं जातंय मार्केट, ह्या जाऊन स्टडी करा तुम्ही, स्वतः स्टडी करा. ठीक आहे, वर ऑलवेज प्रेझेंट. XMला डिपॉझिट करण्याकरता SBI बँकद्वारे तर अकाउंट फ्रीजला काही प्रॉब्लेम सर, म्हणजे बुलिश इनगल्पिंगमध्ये अकाउंट फ्रीज कसं होऊ शकतं मला हे समजलं नाही. की पॅटर्नमध्ये अकाउंट फ्रीज होत आहे, की डबल कॅन्डलस्टिक पॅटर्नला अकाउंट फ्रीज होतं आहे, की ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नला अकाउंट फ्रीज होतं आहे, कुठं मला तर वाटत नाही बाबा, कारण की त्याचा पैशाचा काय संबंध आहे. लेवल कोणत्या टाइम फ्रेमला ड्रॉ करायला, 5 मिनिटाच्या आणि 15 मिनिटं. हे बघा हे क्वेश्चन मी तुम्हाला जेन्युनली काय सांगतो माहिती आहे का, मी एक तुम्हाला पुस्तकी नॉलेज द्यायचं म्हणलं तर मी सांगू शकतो की 15 मिनिटं ड्रॉ करा, 5 मिनिटं ड्रॉ करा. इट ऑल डिपेंड ऑन यू, ऑल डिपेंड्स ऑन. मी तुम्हाला नॉलेज देतोय ना, तुम्ही त्याला 100 प्रकारे हातपाय मारणं तुमचं काम आहे. स्ट्रॅटेजी मी देणार आहे, नो मॅटर्स, पण तुम्ही स्वतः जेवढा हातपाय मारताल तेवढं तुमच्यासाठी बेटर आहे. ठीक आहे, घ्या आताच मग. दादा मी खूप सपोर्टिव्ह आहे, माझा 1 एप्रिल विड्रॉलचा प्रॉब्लेम आला होता, XMमध्ये फक्त तुझ्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. रिस्पेक्ट टू यू. चलो थँक्यू. ट्रेडिंग टूलबद्दल व्हिडिओ बनवतो. मला एक क्वेश्चन विचारत होता, 290 लोक आहेत, थोडे टास्क देत चला बिगिनरसाठी प्रॅक्टिस होईल. याला ही पण आयडिया भारी लागा, उद्या काहीतरी म्हणजे टास्क दिले पाहिजे ना तुम्हाला. मी काय म्हणतो, एवढी एक लाईव्ह बॅच कंप्लीट हो द्या, म्हणजे माझ्या डोक्यात येईल की बाबा कसं शिकवायचं आहे काय. पुढची एक लाईव्ह बॅच मी ट्राय करेन की एकदम भन्नाट घेण्याचा, म्हणजे काय त्याच्यात तुमच्या एक्झाम सगळं घेऊन टाकेन मी, एक्झाम सगळं. मला एक क्वेश्चन तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. 287 लोक आहेत, वाट बघा थोडीशा, मला तर क्वेश्चन बघू द्या. उद्या दिवशी सेशन किती वाजता असेल, 9चं टायमिंग आहे. मी थोडंसं आज माझी गडबड झाली हॉटेल चेंजमुळं. दादा मस्त शिकवतो, सगळे एकदम क्लिअर समजतं. माझं एक म्हणणं आहे, मी एखादी गोष्ट तर बोललो ना, फक्त मनाला लावून घेऊ नका. असं समजून घ्या की तुम्ही कुठेतरी चुकताय, का माहिती आहे, मनाला लावून घेऊ नका. मी असं काय म्हणतो की मला एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला वाटत असेल की मी लाईव्ह क्लास पहिल्यांदा घेतोय. 2 वर्षापूर्वी मी किती लोकांना शिकवलेलं आहे त्याचा तुम्हाला अंदाज नाही. ठीक आहे, आपल्या मराठी ट्रेडर ॲप्लिकेशनवरती 15,000 स्टुडंट आहेत, 15,000. भले फ्रीचे असू द्या, 1 रुपयाचे असू द्या, पण 15,000 स्टुडंट आहेत तिथं टोटल. प्रॉफिट झाला की झोप लागत नाही, काय करावे. लय भारी उपाय दिला असता पण गप बसतो आता. चला आता ऐका, एक माझा क्वेश्चन आहे. आता हे जे बेसिक मी शिकवतोय, ठीक आहे, जर ह्या बेसिक गोष्टी माझ्या जागी दुसऱ्या कोणी शिकवल्या
तर काय प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला एकदम परफेक्टली चांगलं समजणार नो मॅटर्स. मी ॲडव्हान्ससाठी आहे, मी क्लासला येईनच. माझा एक क्वेश्चन सिम्पल आहे तुम्हाला सगळ्यांसाठी, की जर माझ्या जागी दुसरं कोणी शिकवलं तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मी एक पोल टाकतो ग्रुपवरती, पोल घ्या. जर माझ्या जागी मी रिव्हिजन घेऊ शकतो, दुसरं कोणी शिकवले तर काय प्रॉब्लेम आहे का? नो प्रॉब्लेम. येस, प्रॉब्लेम आहे. बघा पोल क्रिएट केला मी, फटाफट वोटिंग करा. लय फोकसने बघतोय पण स्टडी काय करायचं कळत नाही. काय नाही, जस्ट बघत राहा. मी प्रॉपर स्टडी कसं करा तुम्हाला सांगितलं. मी एकही गोष्ट सोडत नाही. तुम्ही लय दिवस लागणार नाही, एक 8-10 दिवसाचा टाइम. तिसरा क्लास आहे, तिसराच आहे ना, तिसराच क्लास आहे, अर्धा संपलंय सिलेबस. भाई 2 वर्ष झालं फॉलो करतोय, 1 नंबर शिकवतोय. नको 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 आईच्या गावात. करमत नाही तुम्हीच पाहिजे. तर 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 गेमच झालेला आहे. मग असं जर असेल तर मी का हा क्वेश्चन विचारला माहिती आहे का? हा क्वेश्चन का विचारला तुम्हाला ते पण सांगतो. ह्याचा मागे काय रिझन आहे, काय होतं, ह्या बेसिक गोष्टीत शिकवणं मला टाईमला जातोय. मी ॲक्च्युली लय भारी मॅनेजमेंट करू शकतो की बाबा तुमच्या सगळ्यांसाठी. आता नवीन मला एखादी गोष्ट आहे, तुमच्या सगळ्यांसाठी मी क्वेश्चन आन्सर सिरीज आणू शकतो ट्रेडिंगमधली. त्यानंतर मी तुमच्या सगळ्यांसाठी कॉम्पिटिशन अरेंजमेंट करू शकतो. तुमच्या सगळ्यांसाठी मी, आता फंड नसेल बऱ्याच लोकांजवळ, बट बिना फंडचं सुद्धा तुम्ही फंड कसा जनरेट करायचा आहे ह्या गोष्टीचं मी नियोजन करू शकतो. अजून माझ्या डॉक्युमेंट मला प्लॅन करायला भरपूर असं टायमिंग सापडू शकतं. तर माझं असं म्हणणं होतं की मी जर दुसरे कोणाला तोपर्यंत बेसिक सगळं स्ट्रॅटेजी मी एक्सप्लेन करेन. बट कॅन्डलस्टिक पॅटर्न मी जर शिकवत बसलो, ह्याला मला बुलिश इनकल्पिंग, ह्याला मला बेरिश इनकल्पिंग, हे जो कॅन्डल चालू होते ओपनिंग क्लोजिंग प्राइस, ही जर मी शिकवत बसलो तर मला असं वाटतं की वेस्ट ऑफ टाईम आहे. आता बघा बरेच लोक पेड क्लास वगैरे फिजिकल बॅच तुम्ही बघितले असतील, तर त्या फिजिकल क्लासमध्ये मला असं वाटायचं की प्रत्येक ठिकाणी कोण शिकवत असेल. मग प्रत्येक ठिकाणी कोण शिकवत असेल तर ही लोक स्वतः शिकवतच नाहीत. तिथं गेल्यावर मला समजलं की बाई ही तर वेगळ्याच कोणाला शिकवायला होतं. म्हणजे आम्ही क्लास जॉईन करतोय मराठी ड्रबी म्हणून, आणि शिकवणारा माणूसच तिसरा आहे. बरं ती तर लोक पैसे घेऊन करतात, पैसे घेऊन लोक असं करतात. तर माझं असं म्हणणं होतं की ह्या गोष्टी जर आपण हे केलं तर बऱ्याच गोष्टी आणू शकतो आपण. बऱ्याच मला तुमच्या सगळ्यांसाठी काय करायचं आहे, एक डेमो कॉम्पिटिशन आणायचे तुमच्या सगळ्यांसाठी, डेमो ट्रेड करायची कॉम्पिटिशन. ठीक आहे, त्यासाठी ब्रोकरसोबत बोलणं चालू होतं बाबा की एक कॉम्पिटिशन आपण अरेंजमेंट करू. त्यानंतर मला एक रिअल अकाउंटची पण कॉम्पिटिशन आणायची, जशी सगळे लोक करतात बघा $100 अकाउंटला तुम्ही किती ग्रो करता डिसिप्लिननं वगैरे. तर त्या गोष्टी भरपूर असे प्लॅनिंग आहेत माझ्या डोक्यामध्ये चालूला. कारण की मी आता इकडे येऊन बसलो ना, मला दुसरं काही काम नाही. माझं असं डोकं चालतंय, हे करायचं का ती करायचं का हे करा. ट्रेड तर सकाळीच होतोय, ट्रेड सकाळी 10-11पर्यंत गायब आहे आपण मार्केटमधनं. ट्रेड मारायचं काय संबंध नाही, दिवसभर निवांत आहे. म्हणजे बाकीचे आहेत कामं, पण तरी पण भरपूर असा टाईम सापडतो. म्हणजे एकटा माणूस असला की काही टेन्शन नाही, कच्चून टायमिंग सापडतो. मग असं डोकं काय नवीन करायचं असं चालू आहे माझ्या डोक्यात. ठीक आहे, तुमच्या एवढं समजून समजलं म्हणजे भास तुम्हाला फक्त. त्यानंतर बऱ्याच लोकांच्या मी स्ट्रॅटेजी घेतले, त्या स्ट्रॅटेजीचं पण काम चालू. मी तुम्हाला त्या स्ट्रॅटेजी पण शेअर करेन. फक्त लोकांचं असं होतं की आम्हाला पैसे दिल्यानंतर स्ट्रॅटेजी कसं काय शेअर केलं असं म्हणते, म्हणून मी शेअर केलं नाही स्ट्रॅटेजी. नंतर भरपूर अशा स्ट्रॅटेजी. चला ओके, नो इश्यू. आजचं माझं सफिशियंट झालेलं आहे. उद्या आपण घेऊया लिक्विडिटी कॉन्सेप्ट, त्यानंतर घेऊया चार्ट पॅटर्न, आणि आपलं बेसिक आणि एक मिडल पार्ट ऑफ ॲडव्हान्स संपून जाईल. त्यानंतर स्ट्रॅटेजी आणि लाईव्ह बॅच फिनिश. अगेन परत लाईव्ह बॅच चालू होईल दुसरी. ठीक आहे, म्हणजे एकदम सिम्पल आहे. मला असं वाटतं की लय फास्ट शिकवतो मी, की मला समजून चांगलं सांगता येते. मला हे समजत नाही, कारण की राहिलं काहीच नाही, राहिलं फक्त स्ट्रॅटेजी, ज्या की एक स्ट्रॅटेजीला 1 दिवस म्हणलं तर 3 दिवस लागतील, आणि उद्याच 1 दिवस 4, म्हणजे 4 दिवसाचं काम आहे फक्त. ओके, चला आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. जावं, तुमच्या सगळ्यांच्या बायका वाढवत असते मला चांगलं माहिती आहे. गडबड झाली, 250 लोक निमी लोक गायब झालेत ऑलरेडी. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.